नमस्कार. आकाशिक रेकॉर्ड्स या आपल्या आजच्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. खूप मोठ्या संख्येने इथे लोक आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्यांना सोप्या भाषेत हा विषय कसा सांगता येईल हे बघण्यासाठी आपण इंग्लिश आणि मराठी असे काही दोन्ही भाषांचा वापर यामध्ये होईल. शक्यतो मराठीमध्येच असेल पण एखादी संज्ञा इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये आपण सांगणार आहोत. मुळात आकाशिक रेकॉर्ड्स या शब्दाचा थिअरी किंवा तात्विक अर्थ काय आहे हे थोडंसं बघूया. आकाश तत्व ही संज्ञा आपल्याकडे येते, ऐकली असेल अनेकांनी. पंचमहाभूत किंवा पंचतत्व हा विषय येतो, त्याच्यामध्ये आकाश तत्व असं येतं. स्वरशास्त्र किंवा आगमशास्त्रांमध्ये आकाश तत्व याविषयी सांगताना असे उल्लेख सापडतात की अमुक म्हणजे 72-75% पाणी म्हणजे जलतत्व आहे, 12% पृथ्वी तत्व आहे, असे विविध टक्केवारी. सो अशा विविध टक्क्यांमध्ये ही सगळी तत्व, चार तत्व आहेत: पृथ्वी, जल, आप, अग्नी वगैरे वगैरे. पण आकाश तत्व याच्या पलीकडे जे सर्व आहे ते आकाश तत्व आहे असं म्हटलेलं आहे. सो आकाश तत्व मुळामध्ये सगळ्यात जास्त त्याचा विस्तार आहे असं आपले शास्त्र सांगतात. आणि असं जेव्हा आपण म्हणतो की सगळ्यात जास्त जास्त विस्तार आहे, याचा अर्थ ही चारही तत्व ज्या एका तत्वामध्ये सामावलेली आहेत ते म्हणजे आकाश तत्व. देवतांच्या भाषेत सांगायचं तर शिवनाडीचं शिवस्वरूप जे आहे ते म्हणजे आकाश तत्व. सो जे सर्वांना सामावून घेतं असं आकाश तत्व. आकाश दोन शब्द आहेत, एक्झिस्टन्स किंवा टू बी किंवा अस्तित्व. सो आ आणि अस्तित्व अशा किंवा टू बी हा इंग्रजी त्याचा प्रतिशब्द, याचा एकत्रित अर्थ म्हणजे आकाश. म्हणजे माझ्या अस्तित्वाची समग्र सुफळ संपूर्ण कहाणी म्हणजे आकाशिक. आकाशिक रेकॉर्ड्स, रेकॉर्ड्स हा पुढचा शब्द, पण आकाश या पहिल्या शब्दावरती बोलतो आहोत. सो आकाशिक याचा अर्थ आकाश आहे एक अशी पोकळी आहे ज्याच्यात माझ्या एक्झिस्टन्सची, माझ्या अस्तित्वाची एक समग्र कहाणी येते. मग या समग्र कहाणीला अनेकदा अनेकांना हा प्रश्न पडतो की म्हणजे आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजेच पास्ट लाईफ रिग्रेशन का? तर नाही. पास्ट लाईफ रिग्रेशन ही एक थेरपी आहे. थेरपी सारखा त्याचा एक विनियोग आहे किंवा त्याची एक पद्धती पण वेगळी आहे. मुळामध्ये आकाशिक रेकॉर्ड्समध्ये पास्ट मध्ये काय होतं किंवा वर्तमानात काय असणार आहे किंवा भविष्यात काय आहे हा याचा वरवरचा विषय नाही किंवा फक्त हाच याचा विषय नाही, तर आधीपासून अंतापर्यंत. किंवा आपण ज्याला इतिपासून अथपासून इतिपर्यंत असं जेव्हा म्हणतो, किंवा माझ्या परमात्मा म्हणजे द्वासुपर्णा अशी संज्ञा येते, द्वासुपर्णा ही संकल्पना येते. एक परमात्मा आहे आणि त्याच्यापासून होणारा, विलग झालेला त्याचाच अंश असणारा जीव आहे. सो या दोघांची गोष्ट. मग परमात्म्यापासून जेव्हा आत्मतत्व, आत्मा, जीवात्मा जो काही शब्द तुम्ही वापराल तो विलग होतो, तेव्हा तो विलग झाल्यानंतर विविध रूपांमध्ये पुन्हा पुन्हा प्रकट होतो. परत परत त्याचं प्रकटीकरण होतं. ते प्रकटीकरण कुठे होतं? पृथ्वीवरती होतं. मग हे परत परत जे प्रकटीकरण आहे याच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंतची संपूर्ण समग्र माहिती म्हणजे आकाशिक रेकॉर्ड्स असं त्याला म्हणता येईल. हं? परत एकदा, म्हणजे आपल्या प्रत्येकाची ही माहिती आहे. आपल्या प्रत्येकाचा एक सुरुवात आहे आणि एक शेवट आहे. कुठली सुरुवात आणि कुठला शेवट म्हणते मी? जन्म आणि मृत्यू याबद्दल आपण बोलत नाही आहोत किंवा पास्ट बर्थ याच्याबद्दलही बोलत नाही आहोत. या पृथ्वी तलावरती किंवा परमात्म्यापासून विलग झाल्यानंतर विविध योनींमधून माझा झालेला प्रवास ही भारतीय संकल्पना आहे. या विविध योनींमधल्या माझ्या प्रवासाची कधी काळी कुठेतरी कुठल्या तरी योनीमध्ये सुरुवात झाली होती आणि मग त्याचा काहीतरी शेवट आहे. या सुरुवातीपासून शेवटाचा समग्र इतिहास किंवा याची समग्र कहाणी किंवा याची समग्र संकलित केलेली माहिती, संकलन, रेकॉर्ड्स म्हणजे काय? संकलन. सो याची संकलित माहिती म्हणजे आकाशिक रेकॉर्ड्स. मग आकाशिक रेकॉर्ड्सचे भारतीय संदर्भ बघताना दोन महत्वाच्या घटना किंवा ग्रंथ यांचा उल्लेख करावा लागेल. जसं की पद्मपुराण आहे, भागवत पुराण आहे, यमसंहिता आहे, स्कंद पुराण आहे. अशा अनेक पुराणांमध्ये, थोडंसं अग्निपुराण सुद्धा, या संहिता आणि पुराणांमध्ये
असे महत्वाचे दाखले येतात की ब्रह्म आणि ब्रह्मदेव आणि यम यांचा संवाद येतो. मग ब्रह्मदेवाच्या सृष्टीच्या नियमनाचं सगळं काही संकलन करणं किंवा त्याची नोंदी करणं, त्या सगळ्याच्या नोंदी करणं, म्हणजे प्रत्येक जीव जन्माला येतो तो काही 80, 90, 100, 50 जे जे त्याच्या त्याच्या आयुष्मानानुसार तेवढी तेवढी वर्ष त्या त्या योनीमध्ये व्यतीत करतो. कुठे? पृथ्वी नावाच्या या ग्रहावरती व्यतीत करतो. इथेच भारतीय संहिता थांबत नाहीत. परग्रह हा एक आपल्या डोक्यातला आवडीचा विषय आहे. सो या परग्रहावरचं पण काही जीवनमान होतं का? या परग्रहावरती पण काही योनी आणि तिथूनही काही संदर्भ आहेत का? इतकं सखोल भारतीय आकाशिक विज्ञान जातं. आता रेकॉर्ड्सच्या ऐवजी मी आकाशिक विज्ञान हा शब्द वापरला. विज्ञान हा शब्द थोडासा बघूया, म्हणजे आकाशिक रेकॉर्ड्सची व्याप्ती कळेल. मुळात हे आकाश, अमर्याद, आजीवन, अमर्याद, आजीवन असे शब्द आपण वापरतो. आजीवन म्हणजे काय? म्हणजे संपूर्ण जीवनभर, सर्वव्यापी, अथांगता असं त्याच्यामध्ये काहीतरी अभिप्रेत आहे. तर आकाश शब्दामध्ये सर्वत्र, सर्वव्यापी आणि अथांग, ज्याचा थांगच लागू शकणार नाही, अशा सर्व प्रकारच्या माहितीचं संकलन. म्हणजे असं की साधारण एक सोपं उदाहरण, की आपण 5 वर्षाचे असताना एखादा विचार आपल्या मनात येऊन गेला असेल, त्याची सुद्धा नोंद आहे. आता त्याचा थांग या क्षणी मला आहे का? मी तेव्हा ना असा विचार केला होता, मी तेव्हा ना या व्यक्तीला हा शब्द बोलले होते, हे आपल्याला आठवेल का? काही प्रसंग आठवतात, जसेच्या तसे आठवतात. पण सगळे आठवतात का? सगळे आठवत नाहीत. पण आपल्या पुराण ग्रंथ याच्यामध्ये असे उल्लेख आहेत, या संहितांमध्ये असे उल्लेख आहेत की या समग्र योनींचं एकत्र संकलन करून त्याच्यातल्या छोट्या छोट्या बाबींची नोंद याच्यामध्ये केली गेलेली आहे. आणि याचं जे एकत्रित काही जे काही स्वरूप आहे त्याला आपण आकाशिक रेकॉर्ड्स असं म्हणत होतो. सो आकाशिक विज्ञान, आकाशिक रेकॉर्ड्स या 2-3 संहिता शब्दांबद्दल बोलूया. आकाशिक विदज्ञान म्हणजे काय आहे? विज्ञान म्हटलं की त्याच्यामध्ये जाणून घेणं किंवा ज्ञान जे आहे ते आतून निर्माण होणार आहे. बाहेरून जी आपल्यापर्यंत येते ती माहिती, इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतात, त्याला ज्ञान म्हणू नये, त्याला नॉलेज म्हणू नये. ज्ञान हे आतून, नॉलेज इमर्जेस असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. सो त्याचा प्रवासच मुळात आतमधून आहे. मग जेव्हा विज्ञान किंवा आकाशिक विज्ञान याचा शोध आपण घेतो, तेव्हा त्यात महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे पाहिजे की जे जे काही आपण बाहेर शोधतो आहोत, परब्रह्म, ब्रह्मतत्व असं सांगतं की अरे वेड्या, तू माझाच अंश असल्यामुळे ही सृष्टी जर मी निर्माण केली असं मी म्हणतो, किंवा अहम ब्रह्मास्मी असं पण एक वाक्य आहे महावाक्यांमधलं. तर मीच ब्रह्माचा अंश आहे. महाअंश असल्यामुळे ही सृष्टी ज्या ब्रह्मतत्वातून निर्माण झाली, एकोहम बहुस्यामह, मी एकटा आहे आणि माझं बहुआयामी रूप मला हवं आहे, हे बघण्याच्या उत्सुकतेपोटी ज्या सृष्टीची निर्माण झालं, त्या सृष्टीच्या निर्माणाची कथा असं सांगते की जे जे म्हणून सृष्टीत आपण ज्याचे ज्याचे संदर्भ, दुवे किंवा ज्याच्या ज्या ज्या प्रश्नांची उत्तर आपण बाहेर शोधतो आहोत, ते सगळं आपल्या आतमध्ये आहे. त्यामुळे जेव्हा आपण रेकॉर्ड्स आणि आकाशिक रेकॉर्ड्स असं म्हणतो, तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा आतमधून उलगडता येतो. तो आतमधून ती रेकॉर्ड्स आपल्याला बघता येतात किंवा तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. विदज्ञानाचा अर्थ इथे जास्त समर्पक आहे की जाणून घेतलेलं एखादा विषय आतमधून आंतरिक ऊर्जेने जाणून घेणं, त्याचे प्रत्यक्ष अनुभव घेणं आणि त्या अनुभवांच्या माध्यमातून काहीतरी सकारात्मक परिवर्तन घडवणं, एवढं सगळं त्या विज्ञानामध्ये येतं. त्यामुळे आकाशिक विज्ञान, रेकॉर्ड्स म्हणायच्या ऐवजी आपण आकाशिक विज्ञान असं सुद्धा म्हणू शकतो. मग ही कुठे आहेत, काय आहेत हे बघण्याआधी 84 लक्ष योनी हा महत्वाचा विषय आपण बघूया. जसं की आपण 84 लक्ष योनींमधून प्रवास हा शब्दप्रयोग आपण अनेकदा ऐकला असेल. मग याचा उल्लेख करताना त्याच्यामध्ये काही महत्वाचे शब्द येतात. ते शब्द आणि आपण आकाशिक रेकॉर्ड जेव्हा शिकतो आहोत, शास्त्र म्हणून शिकतो आहोत, तेव्हा त्यातले महत्वाच्या संज्ञा काय हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून आपण आधी हा छोटासा श्लोक बघूया आणि मग त्याला जोडून पुढे काही महत्वाचे शब्द याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. आता ज्या पुराणांमध्ये 84 लक्ष योनींचं वर्णन आहे किंवा या योनींमधून प्रवास होतो आपल्या संपूर्ण पृथ्वी तलावरचा असं म्हटलेलं आहे, तेव्हा त्याच्यामध्ये असं
अशा प्रकारे उल्लेख येतो. प्रत्येक योनीची नावं येतात. 84 हा आकडा तिथे महत्वाचा आहे, पण प्रत्येक योनीची नावं सुद्धा त्याच्यामध्ये येतात. आणि मग स्वेदज, अंडज, जलचर वगैरे वगैरे या सगळ्या योनींच्या प्रवासातून असं लिहिलेलं आहे की या सगळ्या योनींमधून प्रवास करत 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 मनुष्य जन्मामध्ये आपला प्रवास होतो. आणि मग मनुष्य जन्माच्याही ठराविक काही अशा अर्थी ते दिलेलं आहे. उदाहरणार्थ पहिलं येतं थलचर, पृथ्वीवरती विवरण आचार विचार करणारे प्राणी. सॉरी, जलचर. सगळ्यात पहिले येतं जलचर. मग जलचरामध्ये पाण्यामध्ये राहणारे सर्व प्रकारचे जीव असं म्हणूया, प्राणी असं म्हणण्यापेक्षा जीव असं आपण म्हणू शकतो. मग भूचर पण म्हणतात, थलचर पण म्हणतात, वेगवेगळे शब्द आहेत. पृथ्वीवरती राहणारे प्राणी म्हणजे तिथली एक योनी झाली. नभ म्हणजे आकाशात विहार करणारे. मग त्याच्यामध्ये काही अजून म्हणजे आकाशात विहार करणाऱ्यांमध्ये सुद्धा काही उपप्रकार आहेत. जरायुज, अंडज, स्वदेज, स्वेदज वगैरे वगैरे असे काही प्रकार येतात. मग याच्यानुसार आपण पद्मपुराणामध्ये या प्रकारे उल्लेख येतो की कृमयो रुद्र जलज नवलक्षाणी. पूर्ण श्लोक बघूया. पद्मपुराणातल्या एका श्लोकानुसार जलज नवलक्षाणी स्थावर लक्ष विंशती कृमयो रुद्रसंख्यकः पक्षिणाम दक्षलक्षणं त्रिंचललक्षाणि पशवः चतुर्लक्षाणि मानवः. शेवटचा काय उल्लेख आहे की मानव 4 लाख, 4 लाख योनीमध्ये मानव असा त्याचा उल्लेख केलेला आहे. आता परत एकदा जलचर 9 लाख, अमुक तमुक स्थावर किंवा पृथ्वी किंवा भूचर किंवा मध्येच नेट गेलं होतं. सो परत एकदा श्लोक सांगते आणि आपण त्या श्लोकापासून सुरुवात करूया. सो पद्मपुराणामध्ये असा श्लोक येतो, जलज नवलक्षाणी म्हणजे जलचर जे आहेत ते 9 लाख, 9 लाख योनी म्हणते आहे किंवा त्याच्यातले प्रकार म्हणू शकतो आपण. सो जलज नवलक्षाणी स्थावर लक्ष विंशती. स्थावर म्हणजे पृथ्वीवरचे अर्थात झाडं, वृक्ष, वनराई वगैरे वगैरे हे सगळे 20 लाख योनी सांगितलेले आहेत. कृमयो रुद्र संख्यकः. कृमय आहे, कृमी, किडे म्हणतो ना आपण. सो किडे, कीटक, कृमी यांचा काही आकडा आहे. त्याच्यानंतर कृमय रुद्र संख्यक, रुद्रांची संख्या. सो 11 रुद्र, सो 11 लाख. छान शब्द वापरलाय, रुद्र संख्यक. पक्षीणाम दशलक्षक. पक्षी नभचर, मगाशी म्हटलं नभचरांमध्ये काही उपप्रकार आहेत. दशलक्षक आहेत, ते 10 लाख आहेत. त्रिंचल लक्ष आणि पशवः. त्याच्यानंतर पशु योनीमध्ये त्रिंशत म्हणजे 30 लाख, जवळजवळ 30 लाख आहेत. आणि उर्वरित 4 लाख मानव योनीमध्ये आहेत. चतुर्लक्ष आणि मानव असं तिथे वर्णन येतं. म्हणजे मग 9, मग 20 अधिक 11 अधिक 10 अधिक 30 अधिक 4 असं करून एकूण योनी 84 लाख असा उल्लेख येतो. या 84 लक्ष योनींचे उल्लेख असंख्य ग्रंथांमध्ये येतात. गुरुचरित्रात सुद्धा याचे उल्लेख येतात. त्यामुळे हे आपलं भारतीय विज्ञान आहे. मग या भारतीय विज्ञानानुसार मग आजच्या परत विषयाकडे जाऊया की जेव्हा परमतत्वापासून, परमब्रह्मापासून हा जीव विलग होतो, तेव्हा या 84 लक्ष योनींमधून त्याचा अविरत प्रवास चालतो आणि मग पुन्हा तो ब्रह्मतत्वाशी एकरूप होतो. मग इथे तो विविध रूपात प्रकट होतो. त्याची कथा एकोहम बहुश्यामः इथे येते. आणि हे सगळं जे घडतं या सगळ्याचा संग्रहित एकत्र संकलन म्हणजे मगाशी म्हटलेलं आकाशिक रेकॉर्ड. सो फक्त मानवी जन्म हा विषयीकडे येत नाही, हे सगळ्यात पहिले आपण लक्षात घेऊया. फिजिक्समध्ये एक लॉ आहे. फिजिक्समध्ये आपण ऐकलं असेल की जे काही आहे एव्हरीथिंग इज 99.99999999 वगैरे पर्सेंट असं तिथे लॉ येतो. की फिजिक्सच्या भाषेमध्ये सांगताना असं म्हणतात की या पर्सेंटमध्ये एव्हरीथिंग इज एम्प्टी स्पेस किंवा यू आर, आपण जे आहोत, आपण ज्याचे बनलेलो आहोत ते 99.99999999% एम्प्टी स्पेस. मग एम्प्टी स्पेस, स्पेस म्हणजे काय, आपण ज्याला पोकळी म्हणतो, हे स्पेस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आकाश तत्व. मग मी आकाश तत्वमय आहे, उर्वरित सर्व आकाश आहे. आकाश तो भवेत स्वरयुगामध्ये शब्द आहे एका श्लोकामध्ये. आकाश तो भवेत, मग सर्व आकाश तत्व आहे. याचा अर्थ
याच्यामध्ये सर्व समाविष्ट आहे. म्हणजे याच्यात काहीतरी होल्ड करून ठेवण्याची ताकद आहे, याच्यात काहीतरी धारण करून ठेवण्याची ताकद आहे, असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो. मग या तत्वामध्ये सर्व काही धारण करण्याची ताकद आहे असं आपण म्हणतो, तर जे काही त्याच्यात आहे ते त्याच्यात साठवलेलं आहे, ते मला मला जर त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर ते कसं पोहोचायचं या संज्ञेला म्हणतात ॲक्सेस. म्हणजे मी माझ्या आकाशिक रेकॉर्ड्सपर्यंत कसं पोहोचू शकतो याला म्हणतात ॲक्सेस. आता कसं पोहोचायचं म्हटलं की ते कुठे आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. मग ते कुठे आहेतचं एक उत्तर आहे की विविध ग्रंथ पुराणांमध्ये सप्तस्वर्ग सप्त पाताळ ही संकल्पना येते. काही ठिकाणी 6 हा आकडा सुद्धा येतो. 6 स्तर किंवा 7 स्तर म्हणजे आपल्याला डोळ्यांना दिसणाऱ्या आकाशाचे जे एक अथांग आहे, त्या आकाशाचे अवकाशाचे त्याच्यावरती लेयर स्तर आहेत, 6-7 स्तर आहेत. मग या स्तरांच्या मध्ये ही आकाशिक रेकॉर्ड्स आहेत. मग हे पुस्तकासारखं आहे का, तर हे पुस्तक नाही म्हणता येणार. याला आपण ऊर्जेच्या स्वरूपातील काही संकलित केलेली माहिती, ऊर्जा आहे, ती फ्रिक्वेन्सी आहे, एनर्जी आहे. आता ऊर्जा, फ्रिक्वेन्सी, स्पंदन, तरंग, एनर्जी हे शब्द बघतो आहोत म्हणून एक सोपं उदाहरण घेऊया. आपल्याला आपल्या मोबाईलवरती काहीतरी शोधायचंय समजा. आपल्या मोबाईलवरती गोष्ट नाहीये या क्षणी, पण मला एक चित्र शोधायचं आहे कुठल्या तरी. आपण असं म्हणूया की मला एखाद्या गावाचं चित्र शोधायचंय. तर आपण काय करतो, जातो, जे काही सर्च इंजिन आपण वापरतो त्या सर्च इंजिनवर तो शब्द टाकतो. काय टाकतो, शब्द टाकतो. आणि मग तो शब्द टाकून त्याला काहीतरी कमांड देतो. या कमांडला आदेश असा भारतीय सुंदर शब्द आहे. आदेश आणि ॲक्सेस हे 2 शब्द आता नोंद करून ठेवा. सो आपण काहीतरी त्या सर्च इंजिनला एक आदेश देतो, कमांड देतो, बरोबर. मग हा आदेश दिल्यानंतर काय होतं, त्याच्यातली चित्र जी आहेत ती तो आपल्याला दाखवतो. आपण जे मागितलंय त्याचं उत्तर तो आपल्यापर्यंत देतो. मग त्याच्यातलं आपण डिकोडिंग करतो की माझ्या डोक्यात जे आहे त्यानुसार कुठलं बरं आहे. मग ते आपण निवडतो आणि ते आपण आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करतो. मग हे सगळं घडतं तेव्हा कोणी फिजिकली आणून देतं का, नाही. कुठली वायर जोडलेली आहे का मी आणि सर्च इंजिन यांच्यामध्ये, नाही. असं काहीच नाही. माझ्या डोक्यात आलेला एक विचार, तो विचार मी मोबाईलमध्ये उतरवते. मग ते मोबाईल नामक यंत्र दुसऱ्या सर्च इंजिनपर्यंत तो विचार पोहोचवतो आणि ते सर्च इंजिन माझ्यापर्यंत त्याचं उत्तर पोहोचवतो. हे सगळं म्हटलं तर अदृश्य स्वरूपात घडतं. अदृश्य का म्हटलंय, की त्याला दृश्य स्वरूप आपल्याला नाही कळत. की हां, हे बघा आता हा विचार चालला इकडे, इकडून तो तिकडे जातोय, तिकडून ही इकडे, असं नाहीये. असं काही वायर जोडलेली दिसत नाही. पण कुठल्या तरी तरंग, कुठल्या तरी ऊर्जा, फ्रिक्वेन्सी, एनर्जी, सर्किटच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया घडते. एक्झॅक्टली तेच घडतं आकाशिक रेकॉर्ड्सच्या बाबतीत, की माझ्या मनात आलेला एक विचार आपल्याला ऊर्जेच्या, फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपातून या मोठ्या सर्च इंजिनपर्यंत, कॉस्मिक आपण त्याला म्हणू शकतो, एक कॉस्मिक सर्च इंजिन आहे की ज्याच्यात आपण हा विचार टाकतो. तिकडनं त्या विचारांवरनं काही मेसेजेस येतात, काही संकेत येतात, काही उत्तरं येतात. आणि आपण काय करतो, या ब्रह्मांडाला, या आकाशिक रेकॉर्ड्सना एक प्रकारे एक कमांड पोहोचवतो, एक शब्द पोहोचवतो की हे हे असं असं अमुक अमुक हवं आहे. मग हे शब्द पोहोचवण्याच्या अनेक पद्धती आहेत. आणि मग त्याच्यातनं आपल्याला जे उत्तर मिळतं त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पुढचा भाग येतो, डिकोडिंग. त्याचं डिकोडिंग करता आलं पाहिजे. म्हणजे जे उत्तर माझ्यापर्यंत आलेलं आहे त्याचा अर्थ मला लावता आला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. सो पहिले झालं ॲक्सेस किंवा कमांड. म्हणजे कमांड दिली आणि मग ॲक्सेस केला. मग ॲक्सेस करण्यासाठी परवानगी लागते, हा तिथला महत्त्वाचा विषय आहेच आहे. आणि मग त्याच्यानंतर आलेल्या उत्तरांचं डिकोडिंग. सो एक क्विक समरी आपण केली. मग हे आपल्यापर्यंत उत्तरं येतात. मग आपल्यापर्यंत आलेल्या उत्तरांची आपण नोंद करतो आणि त्याच्यातनं आपल्याला अभिप्रेत अर्थ आपण काढू शकतो किंवा त्याचं डिकोडिंग करू शकतो. याचा अर्थ, या आकाश या 2 शब्दांमध्ये आपल्याला हव्या असलेल्या भूत, वर्तमान, भविष्य इथल्या सर्व घटनांचे संदर्भ, सर्व घटनांचे क्लूज आपल्याला मिळू शकतात. हे जेव्हा मिळू शकतात तेव्हा त्याच्यामध्ये एक उदाहरण म्हणून गर्भशास्त्र किंवा गर्भाधान सूक्त वगैरे विषय येतो. त्या गर्भाधान सूक्तामध्ये एक महत्त्वाचा विषय येतो, मनोहि मिथ्या जगतो हि मिथ्यत्व. मनोहि मिथ्या जगतो मिथ्यत्व.
म्हणजे मनही मिथ्य आहे आणि जगतही मिथ्य आहे माया स्वरूपाचं वर्णन करताना. मग गर्भाचं वर्णन केलेलं आहे. गर्भ म्हणजे कोण? आपली कुठेतरी झालेली पृथ्वीवरची सुरुवात असं त्याला आपण म्हणूया. मग या गर्भाचा कसा 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 प्रवास होतो, तो काय, पहिले काय होतं नंतर काय होतं, याच्यामध्ये म्हणताना काय म्हटलंय, जेव्हा आपण हा प्रवास चालू करतो, आता आपण लक्ष योनी अमुक तमुक बघितलं, तो जेव्हा या प्रवासाची सुरुवात केली होती तेव्हा आपल्याला म्हणजे त्या गर्भाला किंवा त्या जीवात्म्याला कुठेतरी हे माहिती होतं की मला मुमुक्षु मोक्षत्वापर्यंत पोहोचायचं आहे. जिथून मी आलो तिथेच मला परत विलीन व्हायचं आहे. अहम ब्रह्मास्मी हा शब्द तिकडे येतो. सो या ब्रह्मस्वरूपाशी मला एकरूप व्हायचं आहे, याचा हा प्रवास आहे. आणि मग ही जी मिथ्या, ही जी जगतो मिथ्यत्वम हा जो विषय येतो, तेव्हा या मिथ्यत्वामध्ये या मायेमध्ये अडकलेला जीव तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग आकाशिक रेकॉर्ड जेव्हा आपण ऍक्सेस करायला शिकतो, तेव्हा काय होऊ शकतं, तुम्ही तुमची आध्यात्मिक उन्नती घडवू शकता. हा ह्याच्यातला महत्वाचा विषय. किंवा आपण प्रत्येक गोष्ट शिकताना बघतो ना की याचा काय फायदा, तर तसे भौतिक फायदे अनेक आहेत, पण तुमची आध्यात्मिक प्रगती या माध्यमातून तुम्ही साधू शकता. कारण लाईफ पर्पस किंवा माझ्या सकारण देहाचं कारण काय, सहेतुक जन्म आहे, मग त्याचा हेतू काय, हे या शास्त्राच्या मदतीने आपल्याला शोधता येऊ शकतं. आणि ते कळल्यामुळे त्या हेतू पुरस्सर हेतूच्या दिशेने आपलं आयुष्य आपण जडणघडण आयुष्याची करू शकतो, जाणीवपूर्वक करू शकतो. अननोईंगली कदाचित करत असू, नकळतपणे करत असू, पण आपण जाणीवपूर्वक ही गोष्ट करू शकतो. हा आकाशिक रेकॉर्डचा गाभा आहे. मग आजच्या विषयाकडे येऊया. याचा आपण ऍक्सेस घेणार आहोत. ऍक्सेस म्हणजे मला माझी काही माहिती हवी आहे. तर आपण साधं उदाहरण, एखाद्या ऑफिसमध्ये जातो, काहीतरी आपण माहिती मागतो, काहीतरी जुने रेकॉर्ड्स मागवतो, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, एक ॲप्लिकेशन द्यावी लागते. साधारण एखाद्या सरकारी कार्यालयात किंवा कचेरीमध्ये आपल्याला एखादी माहिती काढून हवी असेल, तर ते म्हणतात नाही नाही आम्हाला रिटर्नमध्ये द्या, लिहून द्या. करेक्ट. मग असे लिहिण्याचे काही प्रयोग आपण करणार आहोत. सो लिहून आपण काही गोष्टी मिळवू शकतो किंवा लिहून आपण काही विषय पोहोचवू शकतो आणि हा ऍक्सेस घेऊ शकतो. मग हा ऍक्सेस स्वतः घेताना सगळ्यात महत्त्वाचं काय येतं, परवानगी. की ते असण्यात ते घेण्यासाठी आपल्याला परवानगी द्यायची आहे. मुळामध्ये त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की माझ्या आयुष्यामध्ये ज्या विषयांची माहिती मला हवी आहे, आपण नेहमी काय म्हणतो, मंत्र शिकताना काय म्हणतो की अमुक शक्तीला शरण जा, तमुक शक्तीला हे करा, किंवा देव पूजा पाठ करताना काय करतो, सत्यनारायणाचं ध्यान करा. सो कुठे ना कुठे मंत्रांमध्येही ध्यान आहे, पूजांमध्येही ध्यान आहे. सो ध्यान हा महत्वाचा पुढचा शब्द आला. ऍक्सेस, आदेश, परवानगी, ध्यान, हे छोटे छोटे शब्द लक्षात ठेवा. हे सगळं आपण करणार आहोत एकत्रितपणे. मग ध्यान करायचं म्हणजे काय, आपण नमस्कार हा विषय माहिती, नमन करतो तेव्हा जनरली आपण काय करतो, आपल्यापेक्षा सुपिरियर म्हणून आपण वर बघतो ना. कुठल्याही एखादा क्रिकेटपटू एखादी सेंचुरी करतो, शतक करतो, तेव्हा वर बघतो. आपणही वर बघतो, अरे देवा वाचव मला, असं म्हणतो की नाही. सो देवा म्हणजे ही संकल्पना वरती, म्हणजे आपल्यापेक्षा सुपिरियर, आपल्यापेक्षा वरचढ, आपल्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीतरी आहे. या संकल्पनेतनं आपण वरती बघतो. तोच प्रकार आहे. आता आपण काहीतरी मागायचंच आहे, आपण मागतो आहोत, पण कोणाकडे मागतो आहोत, आपल्याच श्रेष्ठ स्वरूपाकडे, माझ्याच ब्रह्म स्वरूपातलं माझंच, किंवा मी अँड माय हायर सेल्फ असं जे म्हणतो. सो माझंच एक उत्तम उच्चतम स्वरूप आहे, तिथपर्यंत मी पोहोचत आहे. सो थोडक्यामध्ये या आकाशिक रेकॉर्ड्समध्ये आपण स्वतःकडेच काहीतरी मागणार आहोत. मग हा ऍक्सेस, जसं मगाच्या गव्हर्नमेंट ऑफिसचं उदाहरण बघितलं, की तिकडे जेव्हा आपण जातो तेव्हा असं आहे का की तुम्ही जाता, त्यांची कपाटं उघडता, धाड 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 फाईल काढता, तुमची फाईल शोधून काढता, जो हवा तो कागद घेता आणि घरी येता, असं होतं का? असं होत नाही. कुठल्याही व्यवस्थेचे नियम असतात, ज्याला आपण भारतीय परिभाषेत शास्त्र म्हणतो. शासते त्रायते इति शास्त्र. जिथे अनुशासन आहे, जिथे नीती नियम आहेत आणि जे तारून नेतं, ते शास्त्र आहे. मग आकाशिक रेकॉर्ड्स हे आकाशिक हिलिंग शास्त्र आहे. हिलिंग आलेला आहे शब्द, म्हणजे ते तारून नेऊ शकतं, ते तुमचा तारणहार ठरू शकतं, ते अनेक प्रश्नांमधून तारक ठरू शकतं.
कधी? जेव्हा ते शास्त्रशुद्ध पद्धतीने अनुशासनात्मक असा त्याचा विनियोग होईल तेव्हा. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे? पहिले तर येतं परवानगी. ही परवानगी स्वतःला देणं. आणि आपण जेव्हा दुसऱ्याचे रेकॉर्ड्स बघतो तो तर आणखीन पुढचा विषय आहे. पण तेव्हा त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय ती बघू नयेत, किंबहुना ती ऍक्सेस करता पण येणार नाहीत. मग स्वतःला दिलेली परवानगी हा तिथे विषय येतो. मग नेमकं आता रेकॉर्ड्स खूप मोठी आहेत. मगाशी सांगितलं आपल्याला कुठे माहिती आपल्या किती योनी आणि काय झालंय. आपण तर असं म्हणतो मागच्या जन्मी मी इकडे होते, हिची आई होते, तिची आजी होते, किंवा आपण म्हणतो हा तर याचा पणजोबांचाच जन्म आहे. एवढंच आपण बोलतो. आपण एवढ्याच मर्यादित योनींमध्ये बोलताना सुद्धा आपण असंच बोलतो. असं नाही कोणाशी बोलत, हो मागच्या जन्मी मी त्या गावातलं आंब्याचं झाड होते, असं कधी आपण म्हणतो का? नाही म्हणत. सो आपल्या विचाराचा प्रवास सुद्धा मनुष्य योनीमध्येच फिरत असतो. मग प्राणी आहेत, पंचतत्व आहेत, कितीतरी कीटक आहेत, मी कुठला तरी किडा कृमी होते कधी काळी कदाचित, हा विषय आपल्यापर्यंत येत नाही. म्हणजे काय? ही जी माहिती आहे ही वास्ट आहे. ही एखाद्या समुद्रासारखी प्रचंड आहे. आता या समुद्रामध्ये भरपूर रत्न आहेत. तुम्हाला नेमकं काय हवंय? शिंपला हवाय, अमुक मोती हवाय, अमुक हवंय, काय हवंय हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून ऍक्सेस करताना संकल्प किंवा इंटेन्शन, हेतू हा विषय येतो. की तुम्हाला नेमकं माहिती पाहिजे तुम्ही आकाशिक रेकॉर्ड्स कशासाठी ऍक्सेस करणार आहात. उगाच क्युरिओसिटी म्हणून करणार आहात, काही माहिती हवी आहे म्हणून करणार आहात, काही मार्गदर्शन म्हणून करणार आहात, तर नेमका कुठली गोष्ट, नेमका कुठला प्रसंग, नेमकी कुठली व्यक्ती, कुठली वस्तू, वास्तू, घटना, नेमकं काय, हा नेमकेपणा म्हणजे अचूकता ही आपल्याला माहिती पाहिजे. हे अचूक आपल्याला माहिती असेल की मी कशासाठी ही रेकॉर्ड्स ऍक्सेस करणार आहे, तर ती रेकॉर्ड्स ऍक्सेस करणं आपल्याला अधिक सोपं जातं. त्याच्यामध्ये एक सुसूत्रता येऊ शकते आणि अचूकता येऊ शकते. मग याच्यासाठी आपण जी सुरुवात करणार आहोत, मगाचा जो विषय ध्यान शब्द मी वापरला होता, सो आपण आता ध्यान करणार आहोत. कोणावरती? स्वतःवरती ध्यान करायचं आहे. आत्तापर्यंत आपण अनेक बाह्य शक्ती, मंत्र, विद्या, देवी देवता, ऊर्जा किंवा विविध बीजमंत्र या सगळ्यांची ध्यान मेडिटेशन्स केलेली आहेत. आज आपण जे आकाशिक रेकॉर्ड्ससाठी ही ऍक्सेस करण्यासाठी जे ध्यान करणार आहोत ते स्वध्यान असं आपण त्याला म्हणू शकतो, किंवा स्वरूप ध्यान, किंवा स्वतःच्याच स्वरूपाचं ध्यान, वेगवेगळे तुम्ही त्याला नाव काहीही द्या. पण स्वस्वरूप ध्यान किंवा स्वबोध ध्यान असं आपण म्हणूया. की स्वतःचा शोध घ्यायचा आहे, स्वतःचा बोध करून घ्यायचा आहे. शोध आणि बोध दोनही करायचे आहेत. म्हणून ज्ञान आणि ध्यान दोनही मार्गांचा एकत्रित प्रयोग आपण करणार आहोत. मग आकाशिक रेकॉर्ड्समध्ये आता मगाशी जे काही शब्द सांगितले होते की मी याची नोंद करून ठेवा, ते आठवूया. सगळ्यात पहिले मी म्हटलं होतं की आपल्या संपूर्ण जीवनपटलामध्ये जे जे घडलेलं आहे ते आपल्यापर्यंत, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण परवानगी देतो. सो आय अलाव, मी स्वतःला परवानगी देत आहे. पहिला विषय येतो आय अलाव. त्याच्यानंतर येतं दुसरा महत्वाचा, की हे सगळं का बरं जाणून घ्यायचं? माझ्या आध्यात्मिक उच्चतम स्वरूपापर्यंत पोहोचण्याची, किंवा माझ्या उन्नत उन्नत मानव स्वरूपापर्यंत पोहोचण्याची, ज्याला योनींच्या भाषेत, किंवा योनी नाही, आपण सोल जर्नी म्हणतो ना, आत्म्याचा प्रवास. सो आत्म्याच्या प्रवासामध्ये हायर किंवा इव्हॉल्ड सेल्फ, इव्हॉल्ड आत्मा, इव्हॉल्ड सोल असं त्याला म्हटलं जातं. सो अतिशय प्रगत असे आत्मे, प्रगत जीवात्मे, तर तशा स्वरूपापर्यंत पोहोचण्याचा मला 100% अधिकार आहे. सो आय डिझर्व, दुसरं महत्वाचं वाक्य येतं. आय अलाव, आय डिझर्व. आपण उलटं पण घेऊ शकतो, आय डिझर्व, की आकाशिक रेकॉर्ड्स ऍक्सेस करण्याचा मला संपूर्ण अधिकार आहे. कोणाची? माझी स्वतःची. त्याच्यात मला 100% अधिकार आहे. माझा जन्मजात अधिकार तो आहे. म्हणून आय डिझर्व, आय डिझर्व टू ऍक्सेस दीज रेकॉर्ड्स. मग हे रेकॉर्ड्स ऍक्सेस करण्यासाठी मी स्वतःला परवानगी देत आहे. आय अलाव. आणि तिसरा महत्वाचा विषय येतो की ही परवानगी दिल्यानंतर याच्यामधून मला योग्य ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचणार आहे, मला मिळणार आहे. सो आय रिसीव, मला प्राप्त होत आहे. सो 3 महत्वाचे वाक्य आपण बघितली. आकाशिक रेकॉर्ड्स ऍक्सेस करण्याचा मला अधिकार आहे, आय डिझर्व. यासाठी मी स्वतःला परवानगी देत आहे, आय अलाव. आणि तिसरं महत्वाचं वाक्य, ही माहिती माझ्यापर्यंत योग्य स्वरूपात आणि योग्य प्रकारे पोहोचत आहे,
आणि ती मी प्राप्त करत आहे. आय रिसीव्ह. ही 3 महत्वाची वाक्य, याच्यावर आधारित आज आपण पहिलं ध्यान आपलं घेणार आहोत. आता ध्यानाला सुरुवात करूया.